1 मई को कन्नड़ सिटी पुलिस स्टेशन के सहायक पुलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी को गुप्त सूचना के आधार पर फॉर्म नंबर 42 दबाड़ी शिवारा स्थित नसीब खान पठान के फार्म हाउस पर छापेमारी कर 409 किलोग्राम गांजा, 1 करोड़ रुपए से ज्यादा की नकदी और एक महिंद्रा थार वाहन को जब्त किया गया। इस मामले में 5 तस्करों नसीब खान पठान, इमरान लियाकत खान, मुख्तियार मूसा खान, विजय रामचंद्र नाहर और साथ ही साथ रामकृष्ण हरकित नायक को हिरासत में लेकर एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है, जिसमें पुलिस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठौड़ और अन्य पुलिस अधिकारियों के मार्गदर्शन में कार्यवाही की गई। कन्नड शहरामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अंमली पदार्थ गांजा बऱ्याच रकमेमध्ये जमा झालेला आहे। या संदर्भात तुम्ही आम्हाला गोष्ट सांगा। बरोबर आहे। कन्नड हद्दीमध्ये कुंदखेडा शिवारात बाटा मारुती मंदिराच्या जवळपास डोंगराला लागून आम्हाला एपीआय कुणाल सूर्यवंशी यांना एक गुप्त बातमी दिली की अशाच्या एक गोडाऊन सारखा छोटस रूम आहे, त्या रूम मध्ये काही लोकांनी अंमली पदार्थ गांजा उतरवलेले अशी खात्रीलायक बातमी गुप्त बातमी मिळाली होती। मग त्या अनुषंगाने पीआय श्री सानप, एपीआय सूर्यवंशी, मेंढके, पवार आणि इतर सर्व स्टाफ मिळून त्याचं नियोजन केलं। नियोजन करून मग त्या ठिकाणी गुप्त बातमीने सांगितल्याप्रमाणे सर्वांनी प्लॅन करून पंच सगळं नियोजन करून जे कायदेशीर गोष्ट सगळं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींचं खात्री करून पूर्ण स्टाफसह आम्ही स्वतः पीआय आणि पूर्ण स्टाफ तिथे जाऊन खात्री केल्या असता तो ज्या ठिकाणी खबरीने सांगितलेल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी पूर्ण बारकाईने पडताळणी करून ते विचारपूस करता 409 किलो गांजा, ज्याचे आम्ही पूर्ण दिवसभर पंचनामा आणि पूर्ण प्रक्रिया चालू होती। आता आणखी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। तर अशा माहितीवरून आम्ही 5 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। सविस्तर त्यांचं चौकशी करून कोणी आणला होता, कुठे चालला होता, इथंच का उतरवला किंवा त्याचं पुन्हा मोरक्या कोण आहे या सर्व गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होणार आहे। तुर्तास आज आता आम्ही जप्त करून माल आणलेला आहे आणि गुन्हा दाखलची प्रक्रिया ही चालू आहे। त्या आरोपी सोबतच एक त्यांनी चालवत असलेली थार गाडी ही सुद्धा मिळून आली आणि त्यांनी सविस्तर चौकशी केली असता ती ओरिसामधून आणून कर्नाटक घेऊन चालले होते। तर एक रिसिव्हर त्यांनी या कुठे जंगलामध्ये येऊन तो माल रिसिव्ह करणार होता अशी आम्हाला माहिती आता पुढे घालून येते। या सर्व गोष्टींचा आम्ही पूर्ण तपास करून त्या पूर्ण तपासाअंती जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर पुढील कारवाई करणे। संबंधित माल जो कन्नडमध्ये येऊन थांबलेला आहे, कदाचित असा संशय व्यक्त केला जाऊ शकतो का कन्नडचेच कोणीतरी व्यापारी किडी होण्यासाठी तो माल आलेला असावा? नाही, त्याविषयी आम्ही नक्की सांगता येणार नाही। तपास आत्ताच तर कुठे आणखी आमचं गुन्हा दाखलची प्रक्रिया चालू आहे। आता पूर्ण पंचनामा सविस्तर झालेला आहे। गुन्हा दाखल करून मग त्या आरोपीला ज्यावेळेस सविस्तर इंटरोगेशन केल्यानंतर मग कोणी तिथं स्थानिक आहे का किंवा आणखी कोणी आहे याचा मोर्ग या सर्व गोष्टीचा आम्ही तपासासाठी आम्हाला एक गुप्त बातमीदारांचे कुणाल सूर्यवंशी आहे त्यांच्या गुप्त माहितीनुसार ते अशा दाभाडी शिवारात एका ठिकाणी गांजासारखा अंमली पदार्थ तिथं ठेवण्यात आलेला अशी खबरांनी माहिती दिल्यानंतर आम्ही आदरणीय डीएसपी साहेबांना, माननीय एसपी साहेबांना त्याची माहिती देऊ मग तिथं खात्री करण्यासाठी आम्ही स्वतः डीएसपी साहेब, कुणाल सूर्यवंशी आणि आमच्या स्टाफसह तिथे गेलो असता आम्ही तिथे छापा घातला। तर तिथं आम्हाला एक साधारणतः 409 किलो गांजा आणि 1,40,00,000 रुपये त्यांची साधारणतः किंमत असलेला 5 आरोपी आणि एक थार गाडी आम्हाला तिथे मिळाली। त्याचा आम्ही सविस्तर आज रोजी पंचनामा केला आणि आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तो सुरुवातीच्या तपासातून असं कळतं की तो माल ओरिसातून आणण्यात आलेला होता आणि तो पुढे कर्नाटकला जात होता, परंतु तो मध्ये रिसिव्ह करण्यासाठी इथं त्यांनी त्यांच्या ओळखीने एका आपल्या दाभाडी शिवारात एका जंगलाच्या एका रूम मध्ये तो ठेवण्यात आलेला होता। बाकी जे काही आरोपी असतील ते आरोपी निष्पन्न झाले आणि बाकीचाही आम्ही तपास करत आहोत। तपास झाल्यानंतर जे तपासांचे आरोप येतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो। छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट।
छत्रपति संभाजी नगर के शिरूर में श्रमिक दिवस के अवसर पर जय कामगार आंदोलन के शरद पाबले द्वारा शिव सेवा मंडल हॉल में श्रमिकों की सुरक्षा और अधिकारों को लेकर संवाद बैठक आयोजित की गई, जिसमें दीप प्रज्वलन कर जय कामगार के नारे लगाए गए और श्रमिक एकता जन जागृति अभियान की शुरुआत की गई। इस दौरान श्रमिकों पर सरकार द्वारा लागू कानूनों के हुए बदलावों से उपजी असुरक्षा पर चर्चा हुई और शिरूर तालुका में भव्य श्रमिक बैठक आयोजित कर आंदोलन को राज्यभर में फैलाने का संकल्प लिया गया, जिसमें सामाजिक कार्यकर्ता शरद पाबले समेत कई प्रमुख पदाधिकारी और कंपनी प्रतिनिधि उपस्थित रहे। 1 मे कामगार दिन, त्यानिमित्त आपण सर्व शिरूर शहरामध्ये कामगार एकता या बॅनरखाली एकत्र आलेला आहात। आपला उद्देश कामगारांना एकत्र करणे आणि त्यातून कामगारांचे प्रश्न सोडवणे याच्यावर आपण आज चर्चा केली। काय सांगाल कामगारांची सध्याची अवस्था आणि एकूण कामगारांसाठी कंपन्यांचं धोरण? सर्वात